नमस्कार मित्रांनो, आजच्या या प्रवासामध्ये आपण जाणार आहोत कळसुबाई शिखर पाहण्यासाठी। आम्ही छत्रपती संभाजीनगर पासून निघालो आहोत सकाळी ठीक 6 वाजता कळसुबाईकडे जाताना आपल्याला लागतो छानपैकी समृद्धी महामार्ग। आम्ही समृद्धी महामार्गावर एंट्री केली। आम्हाला मारायचं होतं घोटे एक्झिट येथे। मग आमच्या जवळपास आलेले आहे 2 तासाचा प्रवास केल्यानंतर घोटे एक्झिट, जे की आपल्याला 200 किलोमीटरच्या जवळपास असते। घोटे एक्झिट मारताना आम्हाला दिसले एकदारे वाइंड मिल्स, जे की आहे पवनचक्की, जे ग्रीन एनर्जी तयार होते। घोटे एक्झिट पासून आम्ही संदीप शर्मा भाऊ यांना घेतलं आणि आम्ही निघालो एकदारे वाइंड मिल्स कडे, जे की आहे 10 ते 12 किलोमीटर कुठून घोटे येथून। मग आम्ही निघालो एकदारे वाइंड मिल्स कडे। एकदारे वाइंड मिल्स हे खूप फ्लॅट सरफेसवर आहे, जे की खूप उंच ठिकाणावर पण आहे। येथे सोनकीचे पिवळी झरत फुले पण आढळतात। आम्ही इथे गाड्या पार्क केल्या आणि पोह्याचा नाश्ता बनवण्यासाठी तयारी करू लागलो। त्यामध्ये आम्ही कांदा वगैरे सगळे कट केलं आणि मस्तपैकी नाश्ता बनवला। तेथेच बसून मस्त निसर्गरम्य वातावरणात आम्ही पोह्यांचा नाश्ता केला, सोबत चहा बिस्किट पण खाल्लं आणि निघालो दुसऱ्या विजिटसाठी, जे की होतं भंडारदरा डॅम। Till my shadow turns to sun rays, and on we'll go. ही या वर्षातली आमची दुसरी विजिट होती भंडारदरा डॅम येथे। येथे भरपूर असं पाणी भरलं होतं आणि तो ओव्हरफ्लो पण झाला होता। येथे काही फोटो घेतले आणि आम्हाला जायचं होतं एका वॉटरफॉलला, जे की खूप सुंदर होतं। आमची वॉटरफॉलला जातावेळी गाडी पंक्चर झाली। मग आम्हाला संदीप भाऊ शर्मा यांच्या गाडीत एअर भरण्यासाठी मशीन पण होती। मग तोपर्यंत आम्ही गप्पा चप्पा मारल्या, खूप एकोनेकाची मजा घेतली आणि तोपर्यंत हवा भरली आणि निघालो आम्ही वॉटरफॉलकडे। त्यामध्ये सगळ्यांची मजा घेऊ लागलो मी, आणि सगळेच हसत होते आणि आम्ही वॉटरफॉल येथे पोहोचलो। खूप सारी मजा केली, काही फोटो पण घेतले। वॉटरफॉलला विजिट करून निघालो आम्ही नेक्स्ट ट्रॅकसाठी, जो की मेन ट्रॅक होता कळसुबाई शिखर येथे। आम्ही बारी गावातच नाईटसाठी थांबलो। आमची नाईट स्टँड म्हणजे एका नाईटचे स्टँड थांबायचं आणि सकाळी उठून बारी गावातून कळसुबाई शिखरसाठी ट्रॅक करायचं। मग आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला, नाईटला पण जेवण केलं होतं। आम्ही निघालो ठीक 8 वाजता बारी गावातून शिखरकडे। मग आम्ही बारी गावातून निघालच, मस्त हिरवीगार साळीची राणी होती, सोबतच एक छान नाला, तिथं हातपाय धुतलं आणि कळसुबाई शिखर येथे आम्ही निघालो। The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. निसर्गरम्य वातावरण, उतार चढाव आणि एकदम अशा पायऱ्या, खूप मन प्रसन्न करणारं वातावरण, हे पाहून आम्ही प्रसन्न झालो। हे छोटंसं गाव म्हणजे जहागीरदारवाडी। येथे आपल्याला कळसुबाई शिखराची कमान पण आढळून येते। हे शिखराकडे जाण्यासाठी रस्ता दाखवण्याचं काम करते। येथे आम्ही थोडं फोटो घेतलो आणि निघालो। कळसुबाई शिखर, जे की महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट मानलं जातं, हे एक खूप सुंदर शिखर आहे आणि सगळ्यात महाराष्ट्रातलं उंच शिखर पण आहे। हे 5400 फूट उंच आहे, जे की सर्वात उंच महाराष्ट्रातलं शिखर आहे। हे
लाल चिखल असल्याने येथे खूप पाय पण घसरतात, त्यामुळे पावसाळ्यात येत असताना तर खूप काळजी घेणे आवश्यक आहे. I don't wanna miss a beat, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. एकोणिकाची काळजी घेत निघालो आम्ही शिखराकडे. तेथेच आम्ही लिंबू पाणी पण घेतलं. येथे थोडा वेळ थांबलो आणि निघालो शिखर चढाईकडे. जाताना लोखंडी शिड्या पण आपल्याला येथे आढळतात. हे लोखंडी शिड्या खूप अवघड असतात, त्यामुळे इथून हळूवारपणे आपल्याला जावं लागेल. आपल्याला शिखर चढण्यासाठी 2.5 ते 3 किंवा 4 तास लागू शकतात. ते तुमच्या चढण्यावर डिपेंड असू शकतं. कमीत कमी 3 तास तरी लागू शकतात. त्यामुळे आपल्याला पाणी बॉटल आणि काही नाश्ता आपल्याला शिखरावर पण भेटू शकतो. आपल्याला रस्त्याने जाताना सुद्धा नाश्ता भेटू शकतो. एवढंच प्राईस थोडे जास्त असेल. मग आम्ही हे सगळं शिखर पाहत निघालो कळसुबाई शिखरकडे. आणि तेथे आम्हाला मंदिराचं दर्शन पण घ्यायचं होतं. आम्ही पोचलो कळसुबाई शिखर येथे आम्ही थोडं बसलो, कळसू आईचं दर्शन घेतलं, हे निसर्गरम्य वातावरण पाहिलं, थोड्याफार फोटो घेतले. मग आम्हाला निघायचं होतं वापस. तेथेच आम्हाला आढळले माकडं, जे की थंडीनं खूप कापत होते. येथे थंडी पण खूप वाजत होती. धुकं असल्यामुळे पाण्याचे दवसुद्धा अंगावर साचत होते. येथील हे थंड वातावरण पाहून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. परंतु आम्हाला वरून जे नजारा पाहिजेत होता, जे व्ह्यू पाहिजेत होतं, ते नाही भेटलं. ही पिवळी झरत सोनकीचे फुलं पण खूप उमगले होते, त्यामुळे थोडाफार डोंगर पिवळा झरत पण दिसत होता. ही पिवळी सोनकीची फुले हे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातच उगवली जातात, त्यामुळे येथे सुंदरता खूप भारावते आणि सुंदर पण एकदम छान दिसते. आल्यानंतर आम्हाला खालून कळसुबाई शिखर एकदम स्पष्ट दिसत होते. लोखंडी शिड्या पण दिसत होते. मग आम्ही घेतलं ते मोबाईलमध्ये शूट करून. जाताना 3 तास लागले, येताना मात्र 2च तासामध्ये आम्ही खाली उतरलो. अशा प्रकारे आम्ही हा शिखर चढाई केला आणि उतरलो. आता वापस आल्यानंतर आम्हाला करायची होती रिपीट आंघोळ. मग याच तलावामध्ये छोट्याशा आम्ही येथे थंडगार पाण्यामध्ये आंघोळी वगैरे केलं आणि वापस निघण्यासाठी तयार झालो. येथे वातावरण खूप सुंदर आणि बारीगाव हे विलक्षणीय सुंदर असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच आनंद आला होता. हा ट्रिप एकदम चांगल्या प्रकारे सक्सेस झाल्याचं आम्हाला आढळून आलं. मग आम्ही तिथून फ्रेश झालो, निघालो घोटीकडे. रस्त्यातच आम्ही जेवण पण बनवलं. संदीप शर्मा भाऊंना आम्ही बाय बाय येथेच मारून निघालो. समृद्धी महामार्गावर गोठे येथे एंट्री करून. संध्याकाळचा समृद्धी महामार्ग म्हणजे एकदम भारी. अशा प्रकारे आम्ही सगळा ट्रिप प्लॅन केलो आणि सक्सेस पण झाला. तर अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच बेल आयकॉनवर प्रेस करायला पण विसरू नका. तर धन्यवाद. Fueled by them to see the horizon, turn us to thousands, and we'll grow.